युद्धाच्या झळा भारताला बसतायत. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. होर्मुझमधून तेल जहाजं सुरक्षित आल्याचा सरकारचा दावा खोटा. 140 जहाजांपैकी 17 जहाजं इराणनं रोखल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा. जहाजांमध्ये 1100 नागरिक अडकल्याचा आंबेडकरांचा आरोप. गॅस तुटवडा सरकारनं गांभीर्याने घेतलेला नाही. हॉटेल, खानावळी, स्टॉल बंद पडण्याच्या मार्गावर. गॅस सिलेंडर टंचाईवरून काँग्रेसचे आमदार अमित देशमुखांचा सरकारवर निशाणा. इराकजवळ जहाजावर झालेल्या हल्ल्यामध्ये कांदिवलीमधील देवोनंदन सिंह यांचा मृत्यू. मृत देवोनंदन सिंह एमटी सेफ्सी विष्णू तेल टँकरवर काम करत होते. बसरा शहराजवळच्या खोर अल जुबेर बंदराजवळ जहाजावर हल्ल्यामध्ये देवोनंदन सिंह यांचा मृत्यू. नवी मुंबईमध्ये आजही सिलेंडरसाठी नागरिकांची रांग. सातपाडामध्ये सिलेंडरसाठी 3 किलोमीटर लांब रांग. गॅस एजन्सी ऑफिस समोर पहाटेपासून नागरिकांची गर्दी. नाशिकच्या येवल्यामध्ये गॅस टंचाईमुळे वृद्धाश्रमात चूल पेटवण्याची वेळ. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे शिरसगाव या ठिकाणी सेंग ऋषी वृद्धाश्रम असून या आश्रमात चुलीवर अन्न शिजवण्यास सुरुवात. मुंबईत व्यावसायिक वापरासाठी दिल्या जाणाऱ्या पाईप गॅसच्या पुरवठ्यातही कपात. महानगर गॅसकडून 20% कपात केली जाणार. मुंबईतील पाईप गॅसचा वापर करणाऱ्या 30 ते 35% हॉटेल्सना फटका बसणार. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा निर्णय. घरामध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस कनेक्शन असलेल्यांना घरगुती गॅस कनेक्शन ठेवता येणार नाही. दोन्ही कनेक्शन असलेल्यांना एलपीजी कनेक्शन परत करण्याचे आदेश. मुंबईतील चहा दुकानांमध्ये आता इंडक्शन शेगडीचा वापर. गॅस टंचाईमुळे मुंबईतील चहावाल्यांनी इंडक्शन शेगडीचा पर्याय निवडला. चहाचे भाव देखील वाढले. 7 रुपयाचा चहा 10 रुपयांना झाला. मुंबईमध्ये गॅस टंचाईचा छोट्या व्यावसायिकांना फटका. नाश्ता स्टॉल धारकांकडून कोळशाची शेगडी वापरण्यास सुरुवात, तर अनेकांनी पदार्थांचे दरही वाढवले. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्ह. महापौरांच्या गाडीवर लावलेल्या लाल निळ्या दिव्यांमुळे वाद. सरकारी वाहनांवर लाल दिवा वापरण्यास बंदी. नवनिर्वाचित महापौरांच्या विरोधात काय चाललंय? ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचा सवाल. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसह 5 राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता. तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाममध्ये विधानसभेच्या निवडणुका. तृणमूल काँग्रेसच्या गुंडगिरीचे दिवस आता संपणार. सर्वांचा हिशोब मांडणार. पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना इशारा. टीएमसी सरकार बंगालमधून जाण्याचा काउंटडाऊन सुरू झालाय. मोदींचा निशाणा. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर जारी. चल शिवतीर्थवर भेटू, उज्ज्वल महाराष्ट्राचा मार्ग ठरू. पाडवा मेळाव्याच्या टीझरमधून मनसेचं जनतेला आवाहन. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंतांना मंत्री करण्याच्या मागणीसाठी माढ्यामध्ये समर्थकांकडून प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून घोषणाबाजी. पंचायत समिती सदस्य मुन्ना साठेंकडून जेसीबीद्वारे प्रतिमेला दुग्धाभिषेक. अबू आझमींनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला संजय राऊतांची उपस्थिती. आझमींकडून मुंबईमध्ये आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला अखिलेश यादव यांच्यासोबत संजय राऊतांची उपस्थिती. कुंभमेळ्यात हिंदूंनी स्टॉल लावावे. मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य. इतरांचे स्टॉल काढून टाका, मी मंत्रालयामध्ये बसलोय. नाशिकमधल्या हिंदू कार्यक्रमात नितेश राणेंचं वक्तव्य. कोल्हापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का. मुश्रीफांचे खंदे समर्थक आणि कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सूर्यकांत पाटलांचा अचानक राजकीय संन्यास. छत्रपती संभाजीनगरमधील जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता कार्यालय इतर ठिकाणी हलवू नये. अंबादास दानवे यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. कार्यालय स्थलांतरामुळे विकास कामांवर परिणाम होण्याची दानवेंकडून भीती.